शिवरा शिवरा आता शिवरा चांगली साईज भेटली एक नंबर. चालू कर. दोन भेटले रे, दोन भेटले चांगल्या साईजचे. हा हे बघा. तिसरा शिवडा भेटलाय. नेमकी व्हिडिओ आपली बंद राहते ऐन टायमाला. तर डायरेक्ट पागत बसलेला, पागत डायरेक्ट टायरच उडी मारली त्यांनी. साईज एक नंबर आहे, 1 किलो पर्यंत आहे. दात बघा दात. नमस्कार मित्रांनो, मी सुजय गुरव. बाहेर भरपूर पाऊस पडतोय, एवढा पाऊस पडतोय की आपल्या बाहेर जाता नाही ते. तर आज घरीच कुकिंग करायचा प्लॅन आहे आपला. मस्त काल शिवडा पकडायला गेलो, शिवडा आणलाय मस्त. एक किलोचा शिवडा असेल आणि मस्त चटणीचे मासे, मुळशीवरनं चटणीचे मासे, लोळ्या वगैरे त्यांची रेसिपी बनवूया. मस्त फ्राय करूया आणि मुठे पण आहेत, मुठ्यांचा मस्त झणझण रस्सा बनवूया. भरून भरून मुठे करणार आहोत आपण आज. मस्त हे चटणीचे मासे आहेत, शिवडा एक नंबर. एक किलोचा शिवडा आहे आणि शिंगटे आहेत आणि लोळ्या आहेत त्यामध्ये. मस्त त्यांना फ्राय करूया मसाला मीठ लावून. बघा एवढी घाण असते चामडीवर. साईज एक नंबर पीचची. बघा एक नंबर आहे, नुसतं गरगरीत पीस निघालाय. मीठ टाकूया आपण मच्छी मध्ये. दोन पाण्याने मस्त, मिठाच्या पाण्याने 2 पाण्याने धुवून घ्यायची आपण मच्छी. लिंबू पिळून घेऊया मस्त एक अख्ख. धना पावडर टाकूया. कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकू. कांदा लसूण मसाला. लाल मसाला आहे आपला, घरगुती लाल मसाला, तो पण 2 चमचे टाकूया. बारीक चमचा आहे त्याच्यामुळं. हळद टाकूया. मसाले मस्त लावून घेऊया. हे आतपर्यंत असे डीप गेले पाहिजे. चिरा मारलेत ना आपण त्याच्यामध्ये, असे मस्त मसाले गेले पाहिजे, असे लावून घ्या. वाटण टाकूया आपण याच्यामध्ये. थोडं रवा आहे, रवा टाकून घेऊया. वरण आता मीठ टाकूया मस्त. आता मस्त आपण मॅशे जे मॅरिनेशन केलेले ते जरा 10-15 मिनिटांसाठी ठेवूया मॅरिनेशन साठी, म्हणजे जेणेकरून आपले मासे मुरतील त्याच्यामध्ये, मसाला मुरल त्याच्यामध्ये मस्त. इकडे मोठे आहेत, एक
7 8 8 8 9 असतील. 8 9 मोठे आहेत. मोठे मस्तपैकी आपण साफ करून घेतले एकदम स्वच्छ आणि त्यामध्ये आपण कौपटीमध्ये ना बेसन भरणार आहोत मस्तपैकी. बघा अशा प्रकारे आपण साफ करून घेतले आणि ह्याच्यामध्ये आपण बेसन भरणार आहोत कांदा वगैरे टाकून मस्त मसाले वगैरे टाकून. आणि इकडं साक्षी कांदा कापते पटापट आता. किती कांदे आपण कापून घेतले साक्षी? साक्षी रडते 5 कांदे आपण कापतोय. मी ना मला ना डोळ्यातनं पाणी येते पण तुझ्या येते डोळ्यातनं पाणी. माझ्या डोळ्यातनं पाणी नाही येते मित्रांनो पण हिच्या डोळ्यातनं पाणी येते. आपण बेसन घेतले बेसन टाकूया. कांदा भरपूर टाका मस्त चव येते. कोथिंबीर टाकूया जरा. इकडे आपण नेहमीप्रमाणे लाल मसाला घरगुती मसाला लाल. थोडासा कांदा लसूण मसाला टाकूया. धना पावडर थोडी. मीठ टाकूया. मिक्स करून घेऊया आपण सगळं. नंतर त्याच्यावरनं आपण पाणी टाकूया जरा. आता एक एक करून आपण पीठ भरून घेऊया सगळ्यामध्ये. आपल्या मस्तपैकी कवट्या भरून झाल्यात. आता आपण रश्श्यामध्ये त्या कवट्या 10-15 मिनिटांनी सोडूया. पहिले आपण नांगडे आणि पेंदा वगैरे आपण त्या रश्श्यात टाकून घेऊ. ते उकळून झाल्यानंतर मग आपण कवट्या टाकूया रश्श्यामध्ये. आता मच्छी फ्राय करून घेऊया मस्तपैकी. आपण मच्छी बघा मस्त मॅरिनेशन झाली. आपण मुरला मस्त मसाला. तर मच्छी फ्राय करून घेऊया पटापट. तेल टाकूया. लसूण आहे ठेचलेला तो टाकूया. टाकू सगळं. तापले ते. अगो बाबो. हात झाला माझ्याकडे पण. तेल जाम उडतंय बॅकग्राउंड.
जास्त लवकर. मित्रांनो ऐन टायमाला लाईट गेली, तर आपण फ्लॅश लाईटवरच आता कुकिंग करूया. तेल टाकूया. तापलंय. हो 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 मजबूत तापलंय. तेल टाकून घेऊया. 2 पळी तेल टाकलंय. कढीपत्ता टाकूया. कांदा टाकू. मीठ टाकून घेऊया जेणेकरून आपला कांदा शिजेल पटकन दिशी. वाटण टाकूया आपण जरा आता. तर मस्त वाटण परतून घेऊया आपण. मच्छी झाली आपली, आता उचलून घेऊया. मस्त झाली, एक नंबर. मच्छी टाकूया आता दुसरी. वाटण आता झालंय. आता मसाले टाकूया त्याच्यामध्ये. आपला लाल मसाला, कांदा लसूण मसाला टाकूया. धना पावडर, हळद टाकूया. मित्रांनो बरं झालं आपली लाईट आली, कारण की फ्लॅश लाईटवर एवढी क्लॅरिटी वगैरे दिसून नाही येत. पाणी टाकू. गरम मसाला टाकूया. नांगडे टाकून घेऊया आपण आता त्यामध्ये. नांगडे आणि पेंदा सगळं मिक्स आहे. मच्छी झाली आपली, काढून घेऊया. मस्त उकळी फुटली कालवणाला. आता आपण जे पीठ बनवलंय ना, हे जे पीठ बनवलंय ते आपण टाकूया रश्श्यामध्ये आता.
एक नंबर. मस्त आपलं कालवण रेडी झालंय. आता मस्तपैकी शिवडा ट्राय करूया. मस्त कुक झाली मच्छी, एक नंबर. एक नंबर लागते. मस्त मसाल्याची टेस्ट येते आणि मच्छीची टेस्ट एक नंबर आहे. मस्त आंबट, थोडं म्हणजे चटपटीत झाला. एक नंबर मासा. एक नंबर लागते शिवडा. लिंबू टाकून आपण ट्राय करूया. मस्त आंबट लागले. एक नंबर लागतोय. शब्द नाही माझ्याकडे काय बोलायला. एक नंबर. मस्त बेसन ट्राय करूया कवठी मधला. बेसन पण एक नंबर लागते. एक नंबर. तर मित्रांनो जेवतो पटापट. व्हिडिओ इथंच एंड करूया आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.